ओके, सर्वांना प्रभू येशूच्या नावात परत एकदा सलाम. आणि आपण ही प्रार्थना सुरू करायच्या अगोदर आपण आपल्या आपल्या गुडघ्यांवर जाऊ आणि प्रभूला ह्या प्रार्थनेत, ह्या सभेत आमंत्रित करूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गीय पित्या प्रभू, तू आजच्या दिवसात अनेक आशीर्वाद, अनेक रीते प्रेम, अनेक रीते तुझी कृपा आम्हाला दिलीस, त्याबद्दल आम्ही तुला खरोखर अंतःकरणापासून धन्यवाद म्हणतो. पित्या, ह्यावेळी आमची इतकीच इच्छा आहे की तू आमच्यासोबत हो आणि जे काय आम्ही शिकणार आहोत, जे काय आम्ही बघणार आहोत तुझ्या वचनात, त्याला समजायसाठी आम्हाला ते चांगलं अंतःकरण दे, चांगले विचार दे आणि तुझ्या आत्म्याने भरून तुझ्या वचनांवर मनन चिंतन करण्यास आम्हाला मदत कर. ही प्रार्थना धन्यतारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो, ऐक. आमेन. ओके प्रियांनो, आजचा जो विषय आहे तो आहे तारण. ओके, सॅल्वेशन ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, तो आजचा आपला विषय आहे. आता तारणाबद्दल बोलत असताना तुम्ही इथे पहा, दोन गोष्टी आहेत. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं आणि तुम्ही शोध करायचा प्रयत्न केला की तारण म्हणजे काय, गुगल तुम्हाला दोन गोष्टी देईल. ऑक्सफर्ड डिक्शनरी तुम्हाला दोन डेफिनेशन देतील. ते दोन डेफिनेशन म्हणजे, पहिला डेफिनेशन असा की तारण म्हणजे तुम्ही संकटात आहात, का तुम्हाला हानी होत आहे किंवा तुमचा तोटा होत आहे, तर त्या हानी, संकट, त्या तोटातून प्रभू तुम्हाला वाचवतोय, त्याला तारण म्हटलं गेले. ओके, त्याला सॅल्वेशन म्हटलं गेलंय. दुसरी गोष्ट म्हणजे ते तारण जे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, आपल्या प्रेमळ, दयाळू, कनवाळू पित्याद्वारे आपल्याला सर्वांना लाभलं आहे. आमेन. 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 तर प्रियांनो, हे दोन जे फरक आहेत, ह्या फरकला तुम्ही समजून शास्त्र वाचलं पाहिजे प्रत्येक वेळेस. शास्त्रात कोणी पण एक जण सांगा, तुम्हाला जर माहिती असेल की शास्त्रात तारण हा शब्द किती वेळेस वापरला आहे. तारण हा शब्द शास्त्रात किती वेळेस वापरला आहे, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही सांगा. जे आम्हाला ऑनलाईन ऐकत आहात प्रियांनो, यूट्यूबवर, तुम्ही देखील तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, शोध घ्या. जर तुम्ही शोधू शकता तर शोधा आणि मला सांगा की तारण हा शब्द बायबलमध्ये, संपूर्ण बायबलमध्ये किती वेळेस वापरला गेलाय. ओके प्रियांनो, कोणाला माहिती आहे इथं किती वेळेस वापरला गेला आहे? ओके, खूप शांती आहे. माझा आवाज येतोय? ओके, काय हरकत नाही. मला समजतं की कधी तुम्ही ह्याच्याबद्दल जास्त विचार केला नसेल, पण अशा रीते आपण बायबल स्टडी केली पाहिजे प्रियांनो. आपण शोध केला पाहिजे, किती वेळेस वापरला आहे, कशासाठी वापरला आहे. ओके, तर हे दोन गोष्टी ज्या आहेत तारणाबद्दल, हे दोन बाजू जे आहेत तारणाचे, त्या दोन्ही गोष्टींमध्ये परमेश्वरच कार्य करतोय. ओके, आणि पण ह्याचे मतलब, ह्याचे विचार थोडेसे वेगळे आहेत. आता परत एकदा पहा, कोणीतरी हे सुंदर मराठीत वचन वाचा माझ्यासाठी पटकन मोठ्यानी. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत. निर्गम 14:13. आमेन. 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 तर मोशे आणि इस्राईल लोक जेव्हा त्या मोठ्या समुद्रासमोर थांबले होते, मागून मिस्री लोक येत होते, फारो येत होता, त्याची सेना येत होती, आणि मोशे हे शब्द त्याच्या लोकांशी बोलला की पहा परमेश्वर तुमचं कसं तारण करेल, शांत राहा आणि उभा राहून पहा परमेश्वर तुमचा कसा तारण करेल. आता तुम्ही मला सांगा, दोन तारणाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामधला हा कोणचा तारण आहे? कोणचं तारणाबद्दल इथं लिहिलं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या तारणाबद्दल. अजून कोणाला काय वाटतं, कोणत्या तारणाबद्दल बोलले इथं? एखादी वस्तू गहाण ठेवण्याच्या तारणाविषयी बोलले. एखादी
गोष्ट घाण ठेवण्याच्या तारणाबद्दल. नाही, तुम्हाला समजलं नाही मी काय म्हटलो. शास्त्रातलं हे वचन आपण वाचलं नाही का, निर्गममधलं. तुम्हाला मी हे देखील सांगितलं की समस्या काय होती. मोशे त्याच्या लोकांना म्हणतो, इस्रायल लोकांना म्हणतो की तुम्ही आता थांबा आणि पहा की परमेश्वर काय करतो तुमच्यासाठी, त्याचं तारण पहा. आणि मग ते मोठं समुद्र उघडतं. बरोबर आहे. तर मी तुम्हाला विचारलं की ही गोष्ट जी होत आहे ही कोणत्या प्रकारचं तारण आहे. मी तुम्हाला दोन प्रकारचे तारण सांगितले ना. तुम्ही आता मला सांगा, ह्या 2 प्रकारच्या तारणांमधून कोणत्या प्रकारचं हे तारण आहे. सार्वकालिक तारणाविषयी. हो, मला वाईट वाटतंय हे सर्व उत्तर ऐकून, कारण का तुम्ही ऐकत नाही राहिला. ओके, मी ते संकटात पहिलं जे तारण तुम्ही संकटातील त्यांची सुटका. येस प्रियांनो, हे समजून घ्या. 2 प्रकारचे तारणांबद्दल शास्त्र हमेशा बोलत असतं. तर हे ते तारण नाहीये जे तुम्ही स्वर्गात जाता, ते तारण नाहीये. हे पृथ्वीवर जे संकट असतात, त्रास असतात, त्याच्यातून परमेश्वर तुम्हाला मला तारत आहे. आमेन. आमेन. ओके. आता हे समजल्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो प्रियांनो, आणि त्या प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर इथं पण द्या. आणि काय जण जे आम्हाला ऑनलाईन यूट्यूबवर ऐकत आहात प्रियांनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुमचं पटकन द्या. ओके. प्रश्न असा आहे की हे जे 2 तारण आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत, एक पृथ्वीवरचं तारण जे संकट आहेत, त्रास आहेत, हे तारण जे आहे ज्याच्यातून परमेश्वर आपल्याला वाचवतो त्याला तारण म्हटलं गेलं आहे. तर हे तारण आणि जे सार्वकालिक जीवनाचं जे तारण आहे, ह्या 2 तारणांमध्ये सर्वात सोपं तारण परमेश्वरासाठी कोणचं आहे. ह्या 2 तारणांमधून सर्वात सोपं तारण परमेश्वरासाठी कोणचं आहे आपल्यासाठी. म्हणजे परमेश्वर कोणत्या प्रकारच्या कोणत्या प्रकारचं तारण परमेश्वराला खूप सोपं आहे आपल्यासाठी. ओके. जर तुम्हाला माझा प्रश्न समजला असेल तर तुम्ही उत्तर द्या. सार्वकालिक तारण. सार्वकालिक तारण परमेश्वरासाठी सोपं आहे तुम्ही म्हणता आंटी. हो, येस. ओके. प्रियांनो, तुम्हाला काय वाटतं, इतरांना कोणचं तारण सोपं आहे परमेश्वरासाठी. सार्वकालिक जीवनाचं जे तारण आहे ते परमेश्वरासाठी एकदम म्हणजे मनुष्याला देण्यासाठी एकदम सोपं आहे. कारण संकटामधून वाचवणं हे परमेश्वर त्यांना कधीही करू शकतो, परंतु जे मनुष्यासाठी जी त्यांनी नियोजन केली, जी योजना केलेली आहे ते म्हणजे सार्वकालिक तारणाची. पास्टर, माझा प्रश्न असा आहे की जे संकट आहेत पृथ्वीवर त्याच्यातून तारण्यास परमेश्वराला त्या गोष्टीतून तारणं परमेश्वराला सोपं आहे का सार्वकालिक जीवनासाठी तारणं सोपं आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की संकटाचं तारण सोपं आहे ते बाप्पासाठी. आता बोलणे ना बरोबर ताई. प्रियांनो, तुम्ही संकटात आहात, त्रासात आहात, ठीक आहे. त्या त्रासातून, त्या दुःखातून परमेश्वर तुम्हाला असं तारू शकतो, असं मी तुम्हाला सांगतो, असं तारू शकतो. 1000 ह्या बाजूला पडतील आणि 1000 दुसऱ्या बाजूला तुमच्या बाजूला पडतील, पण तुम्हाला तो असा तारेल. आमेन. आमेन. येस, समजून घ्या. पण अनंत जीवनाची जी तारण्याची योजना आहे, अनंत जीवनाची तारण्याची योजना जी परमेश्वराने केलाय, किंवा अनंत जीवनासाठी तुम्हाला आणि मला तारत आहे या भूतलावरून, ते परमेश्वरासाठी खूप कठीण आहे. का कठीण आहे हे पण समजून घ्या. कारण का ह्या 2 तारणांमधला जो फरक आहे हे तुम्हाला योग्य प्रकारे समजो, म्हणून मी तुमच्या संगती हाच स्क्रीनवर हे शेअर करत आहे. प्रियांनो, हे समजून घ्या की बघा, सर्वात पहिले तर परमेश्वराला जेव्हा मानव
पापात पडला, माणूस पाप करायला लागला, तर परमेश्वराला मानवाशी बोलायला लागलं. माणूस परमेश्वरापासून दूर पळायला लागला, लपायला लागला. त्याला वाटायला लागलं की परमेश्वर त्याच्या विरुद्ध आहे, त्याला क्षमा करणार नाही किंवा त्याला हानी करेल. पण नाही, असं काय न होता किंवा असं काय न करता परमेश्वर पहिले येतो. परमेश्वर त्यांच्याशी संभाषण करतो, बोलतो. ठीक आहे, हे दाखवतो की मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुम्हाला माफ करतो. ओके, आदम हवाच्या बाबतीत पण हेच झालं. आणि मग ते न मरता ते होम अर्पण किंवा होम बली जी होती, सॅक्रिफाईस जे होतं त्या पशुचं, ते त्यांना अर्पायला लागलं. पण लोकांना हे कळत नव्हतं. तर देवानी कित्येक संदेश ते पाठवले हे सांगायसाठी की मी तुमच्यावर प्रीती करतो, मी तुमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, मी तुम्हाला खूप सोपे प्रश्न विचारले, पण तुम्ही काय जणांनी उत्तर योग्य दिले नाही. मी समजू शकतो, आज दिवसाचा शेवट आहे, तुम्ही थकलाय. पण हे पहा की तारणाची योजना किती कठीण आहे. देवासाठी नाही, कारण मनुष्य कठीण आहे. मनुष्याचं हृदय खूप बदलणं खूप मुश्किल आहे, कारण का बऱ्याच गोष्टी तिथे येतात. तर परमेश्वर बोलतो, त्यांना सांगतो, म्हणतो की मी तुमच्यावर प्रीती करतो, मला माझ्यावर विश्वास ठेवा. पण मनुष्य विश्वास ठेवतो का हो प्रियांनो? नाही, मनुष्य विश्वास ठेवत नाही. मनुष्य विश्वास ठेवत नाही. त्यामुळे परमेश्वर म्हणतो, ठीक आहे, आता मी बोललो, मी सांगितलं, मी त्यांना शपथ पण दिली की माझा प्रिय पुत्र पाठवेल. मनुष्याने विश्वास ठेवला नाही. 4000 वर्ष लोटल्यानंतर परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र भूतलावर पाठवला. कृतीत येऊन दाखवलं त्यांनी की मी तुमच्यावर प्रेम करतो. आमेन. आमेन. खिळे मारा, डोक्यावर मुकुट लावा, माझ्या पायांवर खिळे मारा, मला चाबुकानी मारा, जे तुम्हाला करायचं तेच करा. आणि त्यानंतर पण पहा मनुष्यांनो की माझ्या अंतःकरणातून तुमच्यासाठी क्षमाचीच प्रार्थना निघते. आमेन. आमेन. समजते? मग आता तिसरी गोष्ट, ठीक आहे, मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने दाखवायचा प्रयत्न करत आहे. तिसरी गोष्ट, हे सर्व केल्यानंतर मनुष्याला कुठेतरी विश्वास आल्यानंतर परमेश्वर त्याला दाखवतो की ठीक आहे बाबा, तरी तू कमजोर आहे ना, मी तुला माझ्या प्रिय पुत्राच्या द्वारे अजून उल्लेख करून अनेक गोष्टींचा उलगडा करून दाखवतो की तू माझ्यासोबत एकनिष्ठ कसा चालू शकतोस. उदाहरणाने दाखवतो. प्रभू येशू मनुष्य होता, भूताल्यावर आल्यानंतर 100% मनुष्य होता, 100% परमेश्वर होता. तर 100% मनुष्य असताना त्याला जे काय त्रास दुःख झाले ते प्रियांनो कदाचित आज आपल्यालाही होतात. पण प्रभू काय म्हणत आहे? प्रभू म्हणतोय की मी जग जिंकलं आहे, जगावर मात केला आहे. हे ऐकून, हे विश्वास ठेवून तुम्ही खुश व्हा, आनंद करा, दुःखी होऊ नका. ह्याचा अर्थ काय की तुम्ही पण हे करू शकता. आणि मग त्याच्या जीवनात, त्याच्या प्रत्येक दाखल्यात, त्याच्या प्रत्येक शिकवणीत, त्याच्या प्रत्येक उठण्यात बसण्यात तुम्हाला हे दिसतं, तुम्हाला हे समजतं, मला हे समजतं की बाबा आपण अशा प्रकारचं जीवन जगून देवासंती राहू शकतो. म्हणजे परमेश्वर आपल्याला दाखवतोय, ओके, परमेश्वर आपल्याला दाखवतोय की बाबा तू माझ्यासंती कशा प्रकारे जीवन जगू शकतोस, माझ्यासंती एकनिष्ठ होऊन कसा चालू शकतोस. तर पहिले तर आपल्याशी बोलतो, आपल्याशी संभाषण करतो, आपल्याला मुखाने कबूल करतो, सांगतो की मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुला क्षमा करतो, मी तुझ्या विरुद्ध नाहीये. आपण विश्वास ठेवत नाही मनुष्य. मग दुसरी गोष्ट आपण शिकतोय तर तो कृतीत येऊन आपल्याला दाखवतो की खरोखर मी तुझ्यावर प्रीती करतो, खरोखर माझ्यावर विश्वास ठेव, मला तू आवडतोस, माझं प्रेम कधी तुझ्याबद्दल बदलणार नाहीये, ये तुझं जीवन, तुझं हृदय मला देऊन टाक. मग त्यामध्ये जेव्हा आपण थोडंसं म्हणतो ओके परमेश्वरा ठीक आहे, मग चालतं, बघू आपण तुझ्या संगीत चालू, मग कसं चालायचं हे पण शिकवतो. आमेन. आमेन. आता
चौथी गोष्ट प्रियानो, लक्षपूर्वक ऐका. चौथी गोष्ट, जेव्हा आपण पापात पडतो, जेव्हा आपण त्याच्यापासून दूर जातो, तो आपली वाट पाहतो, तो आपला शोध करतो. आणि ह्या सर्व गोष्टी शास्त्रात लिहिल्यात प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी शास्त्रात लिहिल्या आहेत. हे मी तुम्हाला जे सांगतोय टप्प्याटप्प्याने, ह्याच्यापेक्षा अधिक जास्त परमेश्वर करतो. पण मनुष्य, सायंटिस्ट म्हणतात, मनुष्य एका वेळा 3च गोष्टी डोक्यात ठेवू शकतो, जास्तीत जास्त 3च गोष्टी डोक्यात ठेवू शकतो. म्हणून मी विचार केला की चला 3 नको 4 गोष्टी सांगतो. पण प्रियांनो, तुम्ही विचार करा, तुम्ही ह्या गोष्टीकडे पहा, तुम्ही विचार करा. ह्या 4 गोष्टी, त्या 4 गोष्टीमधली प्रत्येक एक गोष्ट प्रभू येशूने आपल्यासाठी केली आहे आणि ह्यापेक्षा अधिक जास्त केलं आहे. आणि हे एका छोट्या बायबल स्टडीमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की तारण्याची योजना परमेश्वर मनुष्यासंती तो आध्यात्मिक झगडा करत आहे, आध्यात्मिक कुस्ती करत आहे. तुम्हाला मला त्याच्याकडे घेऊन जायचं, त्याच्या संती वाचवायचा प्रयत्न करत आहे. आपलं काम इतकंच आहे की आपण समर्पित झालो पाहिजे. आमेन. प्रियांनो, हे आहे तारण. आपण परमेश्वराकडे समर्पित झालो पाहिजे. तुम्हाला माहिती, शारीरिकरित्या परमेश्वर तुमच्यावर, माझ्यावर कधी पण कृपा करू शकतो, कधी पण आपल्याला संकटातून काढू शकतो. पण हे जे हृदय आहे, हे जे अंतःकरण, डोकं दिले आपल्याला परमेश्वराने, ह्या संती आपल्याला इच्छाची शक्ती दिली, विल पॉवर दिली आहे. आणि त्या विल पॉवर संती परमेश्वर कधीच खेळत नाही. आमेन. त्या विल पॉवर संती परमेश्वर कधीच खेळत नाही. तुमची जी इच्छा दिली आहे परमेश्वराने, तो म्हणतो इच्छाने माझ्यावर प्रीती करा, जबरदस्ती करू नका. आणि ह्याच कारणामुळे प्रियांनो, मी तुम्हाला दाखवायचा हे प्रयत्न करत होतो की तारण ह्याचा अर्थशास्त्रात काय होतो, 2 अर्थ कसे निघतात, मग त्या 2 अर्थातून कठीण सर्वात कोणचं परमेश्वरासाठी. आणि आता आपण जे पाहतो की तारणाची योजना आपल्याला देणं, किंवा अनंत जीवनाचं तारण आपल्याला देणं, हे परमेश्वरासाठी मुश्किल आहे. का? कारण तो देत नाही राहिला, किंवा त्याचे हात खूप कमजोर आहेत, त्यासाठी नाही. ह्यासाठी प्रियांनो, की आपण घ्यायला तयार नाही आहोत, आपण हट्ट बाळगत आहोत, किंवा आपण आपलं हृदय जे आहे ते दगडासारखं करत आहोत. तर शास्त्र म्हणतं, आजच तारणाचा दिवस आहे, आजच तो तारणाचा दिवस आहे, तुम्ही मला तुमचं हृदय द्या, असं परमेश्वर आपल्याला शास्त्रात सांगतो. ह्या विचाराने प्रियांनो, आपण सर्व डोळे झाकूया, परत एकदा गुडघ्यावर येऊ आणि आपण आपलं जे हृदय आहे आपण परमेश्वराला देऊया. मी तुम्हाला एकच विनंती करतो की प्रत्येक दिवशी जेव्हा तुम्ही उठता प्रियांनो, प्रत्येक दिवशी सर्वात आधी सुरुवातीला प्रार्थना करा, तुमचं हृदय परमेश्वराला द्या आणि ह्या तारण्याच्या अनुभवात चालत राहा. स्वतःसाठी पण मुश्किल करू नका आणि देवासाठी पण मुश्किल करू नका. देवबाप तुमच्या सोबत असो. आपण पटकन गुडघ्यावर येऊ, प्रार्थना करूया आणि मग मला जायचं आहे. ओके, आपण प्रार्थना करूया प्रियांनो. आमचे स्वर्गीय पित्या प्रभू, या सुंदरशा बायबल स्टडीसाठी, तुझ्या वचनांसाठी, तुझ्या अभिवचनांसाठी, तुझ्या प्रीतीसाठी प्रभू, जी खोल आहेत, आम्ही धन्यवाद म्हणतो प्रभू. आम्ही काहीच करू नाही शकतो, फक्त धन्यवाद म्हणू शकतो प्रभू. आणि जे काय तुम्ही दिलं आहे ते नम्रपणाने, स्वार्थीपणाने नाही, परंतु नम्रपणाने, गौरवाने नाही, परंतु नम्रपणाने प्रभू, आम्ही हे स्वीकारून घ्यावं की तू आमच्यासाठी किती करत आहेस, तू किती करत आहेस प्रभू, की मी ह्याबद्दल शिकूही शकत नाही, कारण का आम्ही तेवढं ग्रहण करण्यास लायकीचे पण नाही आहोत. तर प्रभू, आम्हाला क्षमा कर, आमचे पाप क्षमा कर, आम्ही जिथं चुकलोय त्या गोष्टीबद्दल आम्हाला क्षमा कर. नवीन हृदय, नवीन विचार दे आणि तुझ्या मार्गावर चालण्यास मदत कर. ही प्रार्थना धन्यता प्रभू येशू ख्रिस्त